या घडीची महत्त्वाची बातमी आहे। कबूतरखान्यावर आता तगडा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। किंबहुना बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। कबूतरखाना परिसरामध्ये बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं कळतंय। 9:16 झालेली आहेत आणि आता दुपारी 3 वाजता खरं तर या सगळ्या संदर्भात सुनावणी सुरू होणार आहे। पण त्यापूर्वी कबूतरखाना परिसरात काही महत्त्वाच्या घडामोडी घडू शकतात आणि त्याकरता म्हणून आता तगडा बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत। भाग्यश्री, पुन्हा एकदा बंदोबस्तात वाढ करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। काही शीघ्र कृती दलाचे देखील त्या ठिकाणी अधिकारी, काही वरिष्ठ त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। कोणकोणत्या फोर्स सध्या कबूतरखाना परिसरात दाखल झालेले आहेत? नक्कीच आपण आता बघितलं तर दंगल पथक जे आहे ते देखील इथे दाखल करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय। जे प्रवेशद्वार आहे, देरासरचं जे प्रवेशद्वार आहे, त्या देरासरच्या प्रवेशद्वाराच्या समोर देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दंगल पथक आहे, गाड्या आहेत पोलिसांच्या बऱ्याच, आणि या व्यतिरिक्त जे सर्कल आहे कबूतरखान्याचं, या सर्कलवर देखील बऱ्यापैकी पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत। खरं तर एक मराठी एकीकरण समितीचे जे गोवर्धन देशमुख आहेत ते इथे केव्हाही पोहोचतील। 10 वाजताचं त्यांनी खरं तर टायमिंग दिलेलं होतं, मात्र जमावबंदीच्या नावाखाली त्यांना अशा पद्धतीने येऊ शकत नाही असं नोटीस जी आहे ती पोलिसांनी पाठवलेली होती। मात्र तरी देखील ते ऐकायला तयार नाहीयेत, त्याच्यामुळे ते येणार असल्याची माहिती मिळते आणि ते येणार असल्यामुळेच पोलिसांनी जो बंदोबस्त आहे तो खरं तर सकाळपासूनच त्यांचा बंदोबस्त दिसत होता, मात्र आता जो बंदोबस्त आहे तो कडक केलेला आहे। त्यांनी जागोजागी त्यांनी पोलिसांना उभं करण्यात आलेलं आहे। जे सिनियर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत ते स्वतः प्रत्यक्ष येऊन पाहणी करताना पाहायला मिळतात। इतकंच नव्हे तर ज्या पद्धतीने या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर पोलिसांचं एक रूप आलेलं आहे। तणावपूर्ण परिस्थिती या परिसरात पाहायला मिळते। सध्या कबूतरखान्याची कमी झाली आहेत, मात्र काही ठिकाणी इमारतींच्या इथे देखील काही जण खायला घालतात अशी देखील माहिती मिळाली होती। त्यानुसार आता सध्या पोलिसांनी कारवाई करत त्या सगळ्या इमारतींचं जे खाणं आहे ते देखील थांबवलेलं पाहायला मिळते। आणि जी कबुतरं आहेत ती आता आपण बघितली तर समोरच्या साईडला बसलेली पाहायला मिळतात। त्यामुळे आता ह्या कबुतरां इतकंच नव्हे तर इथे या परिसरात राहणारे जे मराठी लोक आहेत त्यांना देखील मोठ्या प्रमाणात याचा त्रास होतोय आणि आम्ही खाली उतरणार आहोत अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे। या संदर्भात देखील आपण नितीन खंदारे या रहिवाशांशी इथे बोललेलो पाहायला मिळतोय आणि आम्ही देखील या संदर्भात खाली उतरणार आणि आम्ही आवाज उठवणार अशा पद्धतीची भूमिका ही मराठी लोक जी आहेत, रहिवासी जे आहेत, स्थानिक रहिवासी ते देखील लागवी घेताना पाहायला मिळतात। त्यामुळे आता जसा क्षण जवळ येतोय तसं सगळ्यांचीच उत्सुकता देखील वाढलेली आहे। तणावपूर्ण वातावरण निर्माण होत आहे। पोलीस बंदोबस्त देखील वाढवलेला आहे। दंगल पथक देखील इथे सध्या तैनात करण्यात आलेला आहे लागवी। अगदी भाग्यश्री, कबूतरखाना ज्या परिसरात आहे अगदी तिथूनच हाकेच्या अंतरावर दादर रेल्वे स्थानक सुद्धा आहे। त्या सगळ्या परिसराच्या दृष्टीने काही बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे का? कारण दादर रेल्वे स्थानकाबाहेरच मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त असतो। सण उत्सवाचा काळ आहे, जवळच हाकेच्या अंतरावर हा कबूतरखान्याचा परिसर सुद्धा आहे। त्यामुळे त्याही दृष्टीने काही सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस त्या ठिकाणी वावरत आहेत का? या संदर्भातले काही आउटपुट्स मिळत आहेत का? कारण आजचा दिवस सर्वार्थानं महत्त्वाचा आहे। खरं तर आजच्या दिवसावरच पुढचे काही दिवस मुंबईतले कसे असतील या परिसरातले हे अवलंबून असणार आहे। नक्कीच लागवी, आपण बघतोय की हाकेच्या अंतरावर तुम्ही म्हणतात असं इथे रेल्वे स्टेशन आहे आणि ह्या रेल्वे स्टेशन परिसरात जर आपण बघितलं तर अगदी लांबपर्यंत आपल्याला पोलीस उभे दिसत आहेत। याच व्यतिरिक्त रेल्वे स्थानकाच्या इथे देखील काही पोलीस असण्याची शक्यता जी आहे ती देखील सांगितली जाते। काही हे जे पोलीस आहेत जे तिकडे उभे असतील ते ड्रेसमधले नाही आहेत, ते सिव्हिल ड्रेसमधले आहेत, त्यामुळे कोणाला कळणार नाही अशा पद्धतीने त्यांना उभं करण्यात आलंय। कारण मराठी एकीकरण समितीचा हा निर्णय आहे। मराठी एकीकरण समिती म्हटलं की कुठूनही लोक येऊ शकतात, बाहेरची लोक देखील यामध्ये सहभागी होण्याची भीती जी आहे ती देखील व्यक्त केली जाते। त्यामुळे गर्दी देखील वाढण्याची शक्यता आहे। खरं तर बघितलं तर 15 ऑगस्ट जे आहे ते तोंडावर आलेलं आहे, त्याच्यात दुसऱ्या दिवशी दहीहंडी आहे। त्यामुळे सण उत्सवाचे दिवस आहेत। मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात रेलसेल पाहायला मिळते आणि या सगळ्यामध्येच आज हा कबूतरखान्याचा जो विषय आहे तो देखील
चिघळल्याचं पाहायला मिळतं आणि याच पार्श्वभूमीवर पोलीस जे आहेत ते जागोजागी तैनात करण्यात आलेले आहेत. कबूतर स्टेशन पासून कबूतरखान्यापर्यंत हे पोलीस तैनात आहेत. गाड्या ज्या आहेत त्या देखील इथे लागलेल्या आहेत आणि या गाड्या मोठ्या प्रमाणात लागलेल्या आहेत, जेणेकरून आंदोलनकर्ते आले तर त्यांना त्या गाडीत ताबडतोब भरता येईल, घेऊन जाता येईल अशा पद्धतीची तयारी पोलिसांनी देखील केलेली पाहायला मिळते. लागली अगदी भाग्यश्री, तुमच्याकडून क्षणाक्षणाचं अपडेट या संदर्भात सातत्यानं घेत राहू. तुर्तास इथंच थांबतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.